असलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याची बनावट तक्रार देण्यात आली। एमपीएससी मधल्या सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तक्रारदारानं एक मेल एमपीएससीला केला होता आणि ही तक्रार बनावट आहे असंही सांगितलं। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचण्यात आलेला होता। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अभिषेक, काय नेमकी ही तक्रार होती आणि ही बनावट तक्रार होती अशी आता सूत्रांकडून माहिती येते आहे? एकूणच ही तक्रार बनावट होती का हेच प्रश्न सध्याला निर्माण होत आहेत। कारण की परीक्षा जर पाहायची औषध निरीक्षक परीक्षा ही जवळपास 22 मार्च रोजी ऑफलाईन होताना दिसली होती आणि त्यानंतर 12 जून रोजी याचा निकाल लागला। 1 ते 21 जुलै या दरम्यान आपल्याला याच्या मुलाखती देखील होताना दिसलेल्या होत्या। या संदर्भात जर पाहायचं तर 23 तारखेला एक ईमेल प्राप्त होतो आणि या ईमेलमध्ये एमपीएससीला सांगितलं जातं की ही संपूर्ण तक्रार जी आहे ती बनावट आहे आणि एकूणच परीक्षा ह्या पुन्हा होणार नाही आणि त्यामुळे आपण या संदर्भात बनाव रचत एकूणच बतावणी केल्याचं या सगळ्या तक्रारीमध्ये देखील बोललं जात आहे। मात्र एकूणच या संदर्भात जेव्हा ईमेल प्राप्त झाला की अशा प्रकारे तक्रार करण्यात आलेली आहे तो 22 जुलै रोजी झालेला होता आणि त्यानंतर एमपीएससी कडनं तातडीनं ह्या विद्यार्थ्यांना आणि तक्रारदारांना आज बोलवण्यात आलेलं आहे। या संदर्भात सगळ्या पुरावे देखील सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। आज हे सगळे विद्यार्थी तिथं जातील। एकूणच तक्रारी संदर्भात देखील काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल रातोरात या संदर्भात जर का एखादा ईमेल प्राप्त होत असेल आणि अशा प्रकारे जर का पुन्हा एकदा मेल येत असेल तर या सगळ्या जो तक्रार आहे त्यावर अनेक प्रश्नचिन्ह हे उपस्थित होताना दिसत आहेत असं एमपीएससीच्या सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे एकूणच दोन्ही बाजू ह्या चौकशी आपल्याला आज होताना दिसतील। अगदी धन्यवाद अभिषेक सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती। औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला अशी तक्रार देण्यात आलेली होती आणि बनावट ही तक्रार असल्याची माहिती सध्या एमपीएससी मधल्या सूत्रांकडून येतेय। तक्रारदारानं या संदर्भात एक मेल देखील एमपीएससीला केलेला होता। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून हा पेपर फुटला अशी बतावणी केली गेलेली होती। पुनर्परीक्षा देता यावी म्हणून ही तक्रार केल्याची माहिती सध्या येतेय। मात्र ही तक्रार बनावट आहे अशा पद्धतीचं एमपीएससी मधले सूत्र म्हणतात। दरम्यान आता या बनावट पेपर फुटीच्या तक्रारीवरती आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे।